पनीर कापलं. आता तेलात तळायचं. कसं तळायचं? तेल, मीठ, हळद. आता कांदा टाकायचा आहे तळायला. कांदा आता ह्या बनलेली मिरची, तंबाख, पनीर टाकायचं आता बरोबर. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे गाईज. आणि आज संडे आहे, सो मस्तपैकी सायंकाळचा बेत झाला आपला. पनीरची भाजी बनवायची आहे आज. सो चला मग आज तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पनीरची भाजी आपल्या खेडेगावातील आणि खानदेशी स्टाईलमध्ये पनीरची भाजी कशी बनवतात हे तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. सो चला मग आता भटमामाच्या दुकानात जाऊयात आणि तिकडनं पनीर घेऊन येऊयात आपण. चला मस्तपैकी आपण दुकानावरती आलो आहेत. पनीर आणि ते घेऊन घेऊ. दादू पनीर दे आपल्याला एक मस्तपैकी. आज पनीरची भाजी बनवायची गाईस. सो चला मग आपण पनीर घ्यायला आलो आहेत मामांच्या दुकानावरती. एक हे बी देऊन दे पनीर मसाला. तो तिकडे पनीर मसाला पण घेऊन घेऊ गाईज मस्तपैकी. चला बघा इकडं गवाऱ्यान त्या पण चालू आहे तिकडं मामान त्यांच्या ह्याच्यावरती गवाऱ्याचं काम चालू असतं. चला आता आपण निघूयातच पनीर आणि मसाला घेऊन घराकडे. जेवण लायसन रे संध्याकाळी सुरासोबत ये आला तर. चला काही जाऊयात घराकडे आपण. गाई चला घराकडे आलो मस्त. सुरा झोपलाय, त्याची पण तब्येत बरोबर नाही. चला आता आपण मस्तपैकी मागे मम्मीने त्यांच्या जो पनीर देऊयात. ओ चलो पनीरची भाजी करायची आज. पनीरची भाजी चला गाईज मस्तपैकी आता मम्मीने ते आज एकच नंबर पनीरची भाजी बनवणार आहात आणि तुम्हाला संपूर्ण प्रोसेस दाखवली जाईल की आपल्याकडे पनीरची भाजी कशी बनवली जाते ते एकदम खानदेशी स्टाईलमध्ये. सो चला मग आता मस्तपैकी थोडा वेळ आराम करूयात आणि पनीरची भाजी बनवायला सुरुवात केली की तुम्हाला दाखवलं जाईल आपल्या खेडेगावातील पनीरची भाजी कशा प्रकारे बनवतात. मम्मीने त्या बनवणार आहेत आज. लोणचं जे बनवलेलं होतं आपण ते मम्मीने त्या छोट्या डब्यात काढून घेत आहेत. हे बघा कसं झालंय लोणचं. त्याला सुटलं एकच नंबर झालंय गाईस. मस्त. मी बी दुपारी खाल्लं होतं ना. आता मरून गेलं ना बाप. कसं झालंय लोणचं एकच नंबर. असं छान तेल सुटलंय ना. आता चला आपल्याला खाण्यासाठी ना एका डब्यामध्ये स्पेशल काढून घेऊ. प्रत्येक वेळा खारामध्ये काढण्यापेक्षा डब्यात जर असलं ना मग मस्त खायला बरं असतं. हे बघा काय करू राहिले. लसूण काढायचं आहे. लसूण होता लोणच्यात टाकून दिला. आता माझे लसूण नाही. आता लसूण काढायचं आहे. हां हां खुडून ठेवती. आता कामामध्ये बनत नाही. हां त्या दिवशी सगळं टाकून दिला. मग सगळं टाकून द्यायला पाहिजे हे तिथून नीट हा लोणच्यामध्ये. हात पुरून द्यावा. हात नाही पुरवणार का मग मी काढू. हां चा काढतो ना मग मी. एक जुडे काढून दे फक्त. गाईड चला आपण मी काढतो. आता माझा पण हात पुरतो का नाही काय माहिती. बरंच मोठे येते. इथं पूर्ण झोळी भरली बघा आपली ह्याची लसणाची. पुरून का घाण पदम काय घाम पडू नाही मग. असं आणलं. हे बघा गाईस लसणाची जोडी वावराचा लसूण आहे. आपल्या घरच्या होत आहे ना. ते मागं त्या दिवशी तवा काढला होता देऊ का. हां. चला काय चला काढलं. आपल्याला भाजी बनवायची ना त्या दिवशी. हा खुडून आता त्याच्यामध्ये ठेवायचा. मग काय? वापरायचा. हे सगळं साफ करावं लागेल त्याला आता. नुसतं असं कांड्या मोडून ठेवायचं फक्त. हां हां गाईज त्या दिवशी ना काय केलं लोणच्याला सगळा लसूण वापरला गेला. सो आता मग नवीन लसूण काढला. आपल्याला पनीरची भाजी बनवायची ना मग लसूण लागेलच. सो भाज्यांना लागतोच लसूण. सो त्याच्यामुळे काढून घेतलं एक जुडी. कोणाला लसूण नाही द्यायला. मावशीला नाही द्यायला. कोणाला नाही द्यायला. लसूण सोलून गेला. आता कांदा कापून राहिली. आता तंबाख हिरव्या मिरच्या कापून भाजी करायची. काय रे कुणा फिरवायले तर हा काय मस्ती करू राहिले तर. काय लागीन रे लागीन रे. तू कवर आला शेवणीवरून. शेवणीवरून कवर आला तो. मग शिवणी होता ना तो. मग तुझं गेलता ना आया बरं.
गाई चला आता लसूण सोलल्या गेला, आता कांदा आणि ते सोलून घेत आहेत मम्मीने त्या. कावला उलाला बुल बाई हा भर पाणी मग कोण मग म्हैस कस काय उडते. हे बागी मारणार आहे तिकडे मागं पडसा ना वड्याच्या खाली. अर गेला काय हा आता तू. आता कांदा लसूण नवी मिरची टमाट मट कापावून गेलं. मसाला तयार होऊन गेला. आता पनीर कापायचं मग तळायचं. आता पनीर कापायचे. कडक जातं कापाया. लय कडक आहे ना, हा पूर्ण बर्फ झालाय गाईस. हे बघा इतकं कडक होऊन गेले ना ते, डायरेक्ट बर्फ सारखं पूर्ण डायरेक्ट दगडासारखं कडक झालेलं आहे ते. पनीर कापलं. आता तेलात तळायचं. कसं तळायचं, तेल मीठ हळद टाकून तळायचं. पनीर टाकायचं. आता बरोबर पनीर टाकलं का हळद टाकायचे, मीठ टाकायचं. त्याला तळून बारीक करावं लागते. कचकरीला खराब लागतं. आता तळून गेलं. आता काढायचे पनीर बाहेर काढून घेशील दादा. काढायचे पनीर. हां आता बाहेर काढायचे. आता बाहेर काढून नंतर मग आता काय मसाला तळायचा का. त्याला कांदा लसूण निळी मिरची तळून घ्यायची. हां त्याला आता कांदा टाकायचा आहे. कांदा आता ह्या निळी मिरची टमाट लसूण बी आताच टाकेन का नंतर. लसूण नाही टाळायचा. लसूण नाही का. आता कांदा निळी मिरची आणि टमाट त्याच्यामध्ये टाकले, ते तळून घेत आहे मम्मीने त्या. कांदा तळतो द्यायचा. कांदा कडक तेव्हा चांगलं लागतं ते. पुरं लाल होते आता का त्याला. लाल होऊ द्यायचा. चला आता कडक मसाला तळला. आता खलबत्यामध्ये कुटायचा आणि मग भाजी नंतर तळायचं. मग भाजी करायची. चला गाईज आता कांदा आणि ते जे तळले गेले इथं खलबित्यामध्ये काढून घेत आहेत मम्मीने त्या. आणि ह्याला एकदम बारीक कुटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये पण केलं तरी चालतं, पण खलबित्यामध्ये केलं तर एकदम छान टेस्ट येते असं मम्मीने त्या म्हणतात. सो त्याच्यामुळे खलबित्यामध्येच त्याला कुटून घेतील. आता मिक्सर नाही चालवता येत. मिक्सर नाही चालवत आहे तुला. गाईज भ्या वाटतं मम्मीने त्यांना, ते व्यवस्थित बटन वगैरे प्रेस नाही करता येत ना. सो मी काय कुठूनच स्वयंपाक करते. मिक्सर चालवता येत नाही मला. मम्मीने त्या कायम खलबित्यामध्येच मसाला आणि ते कुटून घेतात. मिक्सर काही चालवत नाही ना त्यांना. मिक्सरला जीव घाबरतो. चला गाईज आता मसाला आणि ते कुटल्या गेला की नेक्स्ट प्रोसेस काय असतील ते मम्मीने ते तुम्हाला सांगतील. कांदा ते मिरची टोमॅटो सगळे कुटले गेले. आता त्याच्यामध्ये पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला. भाजीसाठी पीठ लागतं. सो आता मम्मीने त्या पीठ भाजून घेतील. हे मसाला आपला सगळा कुटला गेलेला आहे. आता पीठ भाजून घेऊयात मस्तपैकी. पीठ भाजायचे. बेसनाचं पीठ भाजून घेत आहेत. आता तवालाही गरम गेला मला किस काढते. तेल बी टाकायचं का. पनीर बी फटलं त्याच्यात. खाली चला गाईज आता पीठ भाजून घेत आहेत. पीठ भाजलं गेलं आपल्याला. आता भाजी बनवायला सुरुवात करतील. तेल टाकून घेतलं आहेत मम्मीने ते. आता तेल टाकलं गेलं आहे. आता त्याच्यामध्ये जे काही मसाले असतील ते संपूर्ण टाकले जातील इथं. हा जो आपण काय पुडी का हां घेऊन येतो मी. कांदा जो आपण खलबित्यामध्ये कुटलेला होता तो मसाला टाकला गेला आहे आता इथं. आता तो मसाला तळला जाईल. मसाला तळून घेत आहेत आता मम्मीने त्या. त्या प्रकारे मसाला तळून झाला की नेक्स्ट आपले जे काही चटणी हळद हे जे काही राहील ते टाकलं जाईल त्याच्यामध्ये.
आता पनीर मसाला आणलेला आहे आपण पुडीमध्ये. सो तो पनीर मसाला टाकला जाईल यामध्ये. अर्धी पुडी टाकायची, ती पूर्ण पुडी टाकण्याची गरज नाही, अर्धी पुडी टाकली जाईल. हे बघा या प्रकारे कांदा आधी तळल्या त्याच्यावरनं पनीर मसाला टाकला गेलेला आहे. इथे समार टाकला. आता सगळं बशीमध्ये सगळे मसाले टाकून घेत आहेत मम्मीने. त्या समार टाकला, त्यानंतर चटणी टाकल्या गेले की मग हळद, ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या जातील आणि मग एक खटी मसाला संपूर्ण तळला जाईल आपला. या प्रकारे आता संपूर्ण मसाला टाकला गेला आहे आपला. प्रत्येक स्टेप तुम्हाला दाखवली जाते की आपल्या खेडेगावात कशा प्रकारे पनीरची भाजी बनवली जाते. ते आधी सगळ्यात आधी कांदा ते तळला, नंतर पनीर मसाला आणि चटणी मसाला आणि हळद टाकून घेतलं मस्तपैकी. मसाला तळला गेला आपला. आता पनीर आणि ते टाकून घेत आहेत मम्मीने त्या. चला अशा प्रकारे आपली सगळी प्रोसेस असते. आता पनीर टाकलं गेलेलं आहे आणि मस्तपैकी असा खमंग वास पण सुटला आहे गाईस. इतका छान वास येतोय ना मस्तपैकी. मसाल्याचा पूर्ण मसाला तळला गेलेला आहे आणि त्याचा वास यायला सुरुवात पण झालेली आहे. आता अशा प्रकारे आपली पनीरची भाजी बनवतात. अजून कंप्लीट झालेली नाही, थोड्याच वेळात पनीरची भाजी आपली कंप्लीट होईल. चला आता जे मसाल्याचं पाणी होतं तेच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे, कारण खलबेद्यामध्ये मसाला कुटलेला होता ना, त्याच्यातच पाणी टाकलं आणि तेच पाणी आपल्याला आता भाजीमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून त्याचा आर्क जो असतो तो पूर्ण पाण्यामध्ये उतरेल. सो अशा प्रकारे आता पाणी टाकले मम्मी त्यांनी. बघा कशा प्रकारे भाजी झालेली आहे गाईस. दिसायला ती इतकी छान दिसते, खायला किती छान लागेल. पीठ नाही टाकलं का मग? नाही, गरज नाही पडणार का गाईज? पीठ पण तळलेलं होतं, पण पिठाची काही गरज वाटत नाही. भाजी मस्त घट्ट झालेली दिसते. सो मम्मीने त्या म्हणतायत की पिठाची काही गरज येणार नाही आपल्याला. फायनली अशा प्रकारे आपली भाजी आता तयार झालेली आहे. आता मस्तपैकी कढील. हां थोडं टाकून देतो आम्ही त्या हिशोबाने. चला गाईज थोडंसं टाकून घेतात मम्मी, कारण पाणी थोडं जास्त टाकलं ना, आता वरून पाणी टाकलं. सो थोडंसं नॉर्मल पीठ टाकून घेत आहेत फक्त, एकदम नॉर्मल टाकलं आहे, जास्त नाही. मग अशा प्रकारे आपली आता भाजी तयार होईल. आता मस्त कड येऊ देत तिला. पूर्ण कड आला की मग आपण खाली उतरवणार भाजीला. भाजी झाली. आता हे सर्व आवडून ठेवायचं. मसाला सर्व टाकावं गेला. आता पसारा आवडायचा. चला गाईज भाजी झाली. आता संपूर्ण पसारा आणि ते आवरून ठेवून देत आहेत मम्मीने त्या. सगळं क्लीन करून ठेवतील आणि मग नंतर चपात्या टाकतील. चला आता गाईज मम्मीने ते पूजेचा वेळ झाला आहे, पूजा करून घेत आहेत इथं देवाची. सायंकाळ झाला की पूजा करून घेत आहेत आणि ह्याच्यानंतर मग चपात्या त्या करून घेतील मम्मीने त्या. चपात्या टाकायला सुरुवात केली मम्मीने त्यांनी आणि या साईडला आपली पनीर भाजी झाली बने गाईज. कशी दिसते ही भाजी, एकच नंबर. चला आपण आता टेस्ट करून बघूयात की कशा प्रकारे झाली भाजी. ते टेस्ट करून बघूयात आपण भाजी कशा प्रकारे झालेली आहे ते. एकच नंबर दिसते गाईस. दिसतेच इतकी भारी आहे, तर खायला कशी लागेल. चला बघूयात आपण आता टेस्ट करून की कशा प्रकारे लागते भाजी. टेस्ट तर करावंच लागेल ना काहीच मस्तपैकी. बघा ऐशा मस्त पनीर. चला टेस्ट करून बघूयात, या खायला. वाव, एकच नंबर झाले. थोडंसं तिखट आहे पण खायला एकच नंबर लागते, एकच नंबर. सो चला आता चपात्या झाला की मग आपण जेवणला बसूयात. नाना तो पण येईल, सोरा पण बाहेर गेलाय थोडासा, तो आला की मग आपण जेवणला बसणार आहोत. सो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. आणि नक्कीच आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात असेच एका नवीन ब्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.